2025 ठिकाण भक्तनिवास पंढरपूर। या ठिकाणी संत तुकाराम महाराज दिंडी ट्रस्ट तळेगाव दिघे, त्याचप्रमाणे तळेगाव पंचक्रोशीतील सर्व वारकरी बंधू, अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी जे भक्तनिवास बांधलं जात आहे त्या ठिकाणची ही आजची परिस्थिती आहे। या ठिकाणी जवळजवळ 50% पत्र्याचं शेड वगळून या ठिकाणी जे बांधकाम आपण केलं आहे त्याचं पायाचं काम अर्ध मागच्या वेळेस पूर्ण झालं होतं व आजच्या सद्यस्थितीत या ठिकाणी उर्वरित खोदाईचं काम पूर्ण करून त्या ठिकाणी सोलिंग आणि याचं काम झालं असून आता त्या ठिकाणी स्टीलचं काम चालू आहे। या ठिकाणी सोलिंगच्या वरती जवळजवळ 1 फुटाचा स्लॅब आहे, स्टील बांधून त्यामध्ये स्लॅब आहे व त्यावरती 1 मीटरचे बीम आहे। या ठिकाणी हे 50% पायाचं काम जवळजवळ आपलं हे 1 महिन्यामध्ये आता पूर्ण होणार आहे। या ठिकाणची आपण सर्व परिस्थिती पाहतच आहात। या ठिकाणी या कामासाठी आपल्याला सहकार्य करणारे सोमनाथ महाराज सुंदरे हे आपल्या चिंचोली गुरवचे पाहुणे असल्यामुळं सर्वच आपल्याला या ठिकाणी कीर्तन सेवा असेल, इतर कामासाठी असणारे सेवा असेल, ही सर्व प्रकारे आपल्याला मदत करत आहे। आज या ठिकाणी आपल्या तळेगावचे माझे मित्र सोपान काशीनाथ दिघे यांचे चिरंजीव लक्ष्मण विथ फॅमिली या पंढरपूरमध्ये आले असता त्यांना आराम करावा असं वाटलं, परंतु या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये अतिशय उष्णता असल्यामुळे आरामाची व्यवस्थित सोय होऊ शकली नाही। नेहमीच आपल्या तळेगाव भागातलं कुणी या ठिकाणी सतत येत असतं आणि त्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था होत नाही, हे दुःख सतत आपल्या सर्व वारकऱ्यांना आहेच। म्हणूनच आपल्याला हे काम अतिशय लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे। तेव्हा सर्वच तळेगावकरांना, अधिकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की या ठिकाणी प्रत्यक्षात आपण येऊन पाहावं, कामासाठी काय अडचणी आहेत ते पाहावं आणि जी काही मदत करता येईल ती मदत सर्वांनी करावी असं मी आपल्या सर्वांना आव्हान करतो। थांबतो। रामकृष्ण हरी। गुरु कृपे साधियला मी आज हा सुपंथ, विठ्ठलाच्या पायी बेटा झाली भाग्यवंत, विठ्ठलाच्या पायी बेटा झाली भाग्यवंत। दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता। किती अंत आता पाहशी अनंता, किती अंत आता पाहशी अनंता। दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता। आय पित्याची सेवा कुंडलिकाची, आय पित्याची सेवा कुंडलिकाची। भक्ती